आदिवासी आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून आलेला आदिवासी बांधव हा आपल्या समाजाच्या हक्काच्या न्याय हक्कासाठी एकत्र आलेला आहे। या सरकारला अजूनही या समाजाची जाण नाही। एवढे 45 जमाती एकत्र आली। या 45 जमातीवर बिगर आदिवासी आमदारसुद्धा या ठिकाणी निवडून गेलेले आहे। यांना लाज वाटत नाही की आदिवासी गरीब समाज आहे, या कुठंतरी प्रवर्गात पुढे यायला लागलेला आहे। तर त्या संविधानाचा पूर्ण त्यांनी चित्र करतात। आज कुठंतरी आमचा आदिवासी बांधव संविधान वाचायला लागलेला आहे, संविधानाचा अभ्यास करायला लागलाय। तर संविधानाच्या नावाखाली यांनी पूर्ण फसवणूक करण्याचं काम चालवलं आहे। आज इतक्या पेसा भरती ही झाली पाहिजे होती। अनेक विद्यार्थी पोस्टरला बसलेले आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला। गेंड्याच्या गाठीसारखं सरकार याला वेळेस आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही। आम्ही एवढंच बोलतो। जय आदिवासी। पत्रकार संघ बोला सर। आज या नाशिक नगरीमध्ये या ठिकाणी श्रीरामांचं पाऊल टाकलेलं आहे आणि या ठिकाणी प्रथमच जवळजवळ 1,00,000-2 लाखाच्या आदिवासी समुदाय या पेसा भरतीसाठी या ठिकाणी बसलेले पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले आणि जवळजवळ 7-8 किलोमीटर आम्ही या ठिकाणी या वयातही चालत आलेलो आहे। पण कुठेही थकवा कंटाळा कुठं काही आलेला नाही, कारण समाजसेवा हे आमच्या रक्तात आहे। मी पुणे महानगरपालिकेमध्ये 1985ला लागलो आणि 2014ला रिटायर झालो डेप्युटी कमिशनर म्हणून। आणि त्याच वेळी नोकरीमध्ये असून सुद्धा आम्ही एक महासंघ नावाची संस्था स्थापन केली। त्या संस्थेच्या माध्यमातून खूप सामाजिक कामं केली। एकच सांगतो, जंगलमध्ये आता जी हेडे फॅक्टरी सुरू झाली आहे त्याला पहिल्यांदा आम्ही 20-25 लाख रुपये त्या दिवशी आम्ही गोळा करून दिले आणि या माध्यमातून आज शासनाने परत वाचला असेल किंवा ऐकला असेल 12 कोटी रुपयाच्या कारखान्यासाठी दिले। अशी मोठमोठी कामं खूप आम्ही केलेली आहेत। आणि काल परवा आम्हाला कळलं की नाशिकला असा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी आम्ही सगळे टीम या ठिकाणी आलो आहे। ढगळे मॅडम आहे, खूप चांगलं काम आहे, त्या अध्यक्ष आहेत खेड तालुक्याच्या। या आमच्या डॉक्टर सिंडिकेट बँकेमध्ये मॅनेजर होत्या आणि त्या या ठिकाणी म्हणजे या कामात पुण्याहून सगळेजण आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी मला या ठिकाणी बाहेर घेतली। राष्ट्रीय शिवाय पत्रकार संघ तालुका अध्यक्ष मॅजिस्ट्रेट मॅडम आलेले सर्वांना जय आदिवासी। माझं नाव सीता गणपत किरवे, आदिवासी शोक पुरस्कार विजेती। महाराष्ट्र शासनाने मला आदिवासी शोक पुरस्कार दिलेला आहे। आज मी इथं का आलेले आहे, हे माझे जे आदिवासी बांधव होते 28 दिवसापासून उपोषणाला बसले होते, यांना उपोषणाला बसायची वेळ काय सरकारने येऊन दिलेली आहे। आमच्या हक्काचं असून आम्हाला ते मिळत नाही आणि आमच्या हक्काचं असून ते आम्हाला मिळत नाही आणि आमच्या मुलांवरती उपोषणाला बसायची वेळ का आलेली आहे। मला एक सरकारला एक विनंती आहे माझी, आमच्या मुलांना जर पैसा नाही केलं तर आम्हाला मंत्रालयावरती धडक आंदोलन उपोषण करायची वेळ येऊन देऊ नका आणि वेळ येऊन द्यायची सरकारला मागणी आहे माझी। आमचा अंत बघू नका तुम्ही। आम्ही आदिवासी माणसं खूप मुळी आणि साधी आहेत। आम्ही कधी कुणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला लागलं तर आम्ही सोडणार नाही। आतापर्यंत काय व्हायचं, आमचा समाज खूप शांतपणे विचार करायचा, जाऊ द्या पण आत्ता बऱ्याच दिवस पाहतोय आम्ही आमच्यावरती बऱ्याच ठिकाणी आरक्षणाची वेळ आली, पेसा भरतीची वेळ आली, अशा